आता मी लिंक शेअर करतोय सगळ्यांबरोबरच. तुमच्या रेफरन्ससाठी ती फक्त कॉपी पेस्ट करून ठेवा तुम्ही. येस, श्रीकांतनी मला एक रिमाइंडर दिलेला आहे अल्गोरिदम चीट शीटचं, सो ते पण आपण बघून घेऊयात. सो मी अजून एक लिंक शेअर करतोय जी तुमच्याकडे स्टोअर करून ठेवा, अँड देन यू कॅन रेफर टू दिस लिंक. कारण चीट शीट बेसिकली तुम्हाला जे सिंपल अल्गोरिदम्स आहेत, ॲरेवर काही प्रोग्रामिंग करायचे वगैरे, त्याच्यासाठी काही गरजेचं नाहीये. ते बेसिकली लागणार आहे आपल्याला कशासाठी, तर जेव्हा काही ऍडव्हान्स अल्गोरिदम्स यूज करायचे असतात तर तेव्हा आपल्याला ते काही इम्प्लिमेंट करायचे नसतात परत स्वतःच, राईट. तर त्याच्यामुळे आपण ते बेसिकली त्या केसमध्येच आपण ते फक्त यूज करत असतो, राईट. सो हे जस्ट रेफरन्सला ठेवा तुम्ही तुमच्याकडे आता. आणि लेट मी स्टार्ट ऑफ विथ टुडेज सेशन. राईट, सो लिंक पण पाठवलेली आहे तुम्हाला, मी रेकॉर्डिंग ऑन केलेलं आहे. ऑल गुड आय गेस. तर आता मी स्क्रीन शेअर करतो. Alright, so the screen is shared, and now let me open IDLE. Alright, IDLE open केलेला आहे. तर याच्यामध्ये let me also open the program that we have written yesterday. काल आपण ऑपरेटर्स बद्दल डिस्कस केलं होतं, राईट. तर आज आपण थोडंसं प्रोग्रामिंग करूया. So let me open the recent file which was this hello.py. याच्यामध्ये ओके, याच्यामध्ये आपण काल काही कोड लिहिला होता. सो लेट मी जस्ट क्लिअर दिस आउट. Remove this because we don't need to see that statement, that first program. We are no more into the first program, right? All right. तर आज काय करूयात सुरुवातीला तरी, at least what we will do is we'll try to some simple program to read a number maybe from the user, to apply some logic and give the output. आणि त्याच्यात कॉम्बिनेशन आपलं असं झालं पाहिजे की we should be using if else असं आपल्याला त्याच्यात यूज करता आलं पाहिजे. ओके, आता इथे मी एक स्टेटमेंट देतो तुम्हाला. स्टेटमेंट वुड बी accept a number from user and print if it is odd or array or even. Right. So आता हे स्टेटमेंट मी तुम्हाला दिलेलं आहे. सो दिस इज द प्रोग्राम दॅट वी आर सपोज टू राईट. काय करायचं, युजर कडे एक नंबर ऍक्सेप्ट करायचा आणि प्रिंट करायचं की तो नंबर ऑड आहे का इव्हन आहे. बरोबर. मग याच्यासाठी आता आपल्याला पायथॉन मधल्या काय काय गोष्टी, आता इथे बेसिकली आपण प्रोग्रामिंग सुरू केलं तसं बघितलं तर, की आपल्याकडे एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आलेलं आहे आणि आपण आता ते प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो, राईट. तो इथे आपल्याला बघायचं की ओके, मग ऍक्सेप्ट नंबर फ्रॉम द युजर. तर पहिली गोष्ट की आपल्याला नंबर ऍक्सेप्ट कसा करायचा हे जमतं का, तर हो, आपल्याला माहिती आहे नंबर ऍक्सेप्ट कसा करायचा. करेक्ट. सो दॅट्स द फर्स्ट स्टेप. ती आपली सॉल्व्ह झाली म्हणजे ऍटलीस्ट आपलं सोल्युशन आहे त्याचं. आपण सॉल्व्ह नाही केली, इथे कोड live that time we'll be solving that, but we know that we can accept a number from the user. All right, next next is that you have to print if it is odd or even. So do you know
how can we check if a number is odd or even? So can you tell me quickly? How can you tell me, or how can we check whether a number is odd or even? What is the way that we have? Mod operator, correct. So basically, you just have to check it with the help of the modulus. You divide it. Yes, correct, correct. So divisibility by 2. So we are going to use the mod operator. All right, fine. So now what I'm going to do is I'm quickly going to accept a number from the user saying number is equal to, आणि आता मी कोड डायरेक्टली कास्टिंग करून लिहिणार आहे. मी आता प्रत्येक वेळेला एक्सप्लेन नाही करणार आहे तुम्हाला की आपण त्याला कास्ट का करतोय. आणि इथे आपण म्हणणार आहे एंटर अ नंबर, राईट. आता हा नंबर ऑड आहे का इवन आहे हे करायचं असेल तर आपल्याला फक्त एकच काम करायचं की आपल्याला त्याला डिवाइड करायचं आहे 2 नी. अँड इफ द डिव्हिजिबिलिटी रिझल्ट कम्स टू 0, ओके, म्हणजे तो जर त्याला कम्प्लिटली डिवाइड करत असेल, ओके, अँड वेन कॅन बी से की एक नंबर दुसऱ्या नंबरला कम्प्लिटली डिवाइड करतो, तेव्हाच आपण म्हणू शकतो जेव्हा त्याचा रिमाइंडर हा 0 असतो. ऑलराईट, म्हणजे मी जर म्हटलं की 5 डिवाइडेड बाय 2, त्याचा आन्सर हा कोड नाहीये, मी तुम्हाला फक्त लिहून दाखवतो. मग याचा आन्सर काय, तर 5 डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय, 2 2 जार 4 आणि रिमाइंडर किती येतो 1, बरोबर ना. पण हेच जर मी म्हटलं की 4 डिवाइडेड बाय 2, मग इथे कसं येतं 2 2 जार 4, रिमाइंडर काय येतो 0. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला रिमाइंडर 0 कुठे येतो हे चेक करायचं. आणि जर रिमाइंडर 0 येत असेल तर वी कॅन सेफली से दॅट द नंबर इज इवन नंबर, राईट. आणि सपोज तो रिमाइंडर 0 येत नसेल तर आपल्याला काय म्हणायचंय की तो ऑड नंबर आहे. आता ते तुमच्यावर आहे की तुम्हाला 1 बरोबर चेक करायचंय का 0 बरोबर चेक करायचं. तो कोड लिहिताना तो कसा लिहिला जाईल. सो वी आर गोइंग टू से इफ नंबर मॉड 2, बरोबर आहे, मॉड्युलसची साईन ही काल आपण ऑपरेटर्स बघितलेत आणि हे इक्वल इक्वल ऑपरेटर पण बघितलं. इफ दॅट इज इक्वल इक्वल 0, then what you are supposed to do, then please print a message. What is the message? That message will say, चला तुम्हाला सांगतो मी आता इथे. मला ना मेसेज असा प्रिंट करायचा आहे की जो नंबर युजरने दिलेला आहे तोच नंबर युजरला प्रिंट करायचा आहे बॅक, सेइंग की ठीक आहे ना, मी असं करतो, नंबर इज इवन. फाईन. पहिली गोष्ट तर मला सांगा, आता एल्स मध्ये परत चेक करायची गरज आहे का की इफ नंबर मॉड 2 इज इक्वल इक्वल 1 असं चेक करायची गरज आहे का, तर नाही. एकदा जर कळलं की इट इज नॉट 0 म्हणजे तो 1च असणार आहे. कारण कुठल्याही नंबरला आपण जर एखाद्या नंबरने डिवाइड करतो, सपोज नंबर कुठलेही घ्या एक्स वाय झेड, पण त्याला जर आपण एन ने डिवाइड करतो तर रिमाइंडर विल ऑलवेज बी बिटवीन 0 टू n-1, बरोबर. सो जर मी आता 2 ने डिवाइड करत असेल, म्हणजे मॉड करतोय पण इसेन्शियली ते डिव्हिजनच आहे ना, रिमाइंडर घेतो आपण. सो 2 ने जर मी त्याला डिवाइड करत असेल तर रिमाइंडर हा माझा 0 किंवा 1 यातलाच येणार आहे. आणि 0 जर नसेल तर याचा अर्थ मी काय अज्युम करतो की तो 1 आहे. म्हणजे मी तर काय म्हणणार आहे, एल्स प्रिंट नंबर इज राईट. आता मी हा कोड रन करतो. सॉरी, पायथॉन शेल नाही, पुढे गेलो, रन होईल. ओके, ठीक आहे. सो इथे आता त्याने आपल्याला तो विचारतो आपल्याला एंटर अ नंबर. मी त्याला इथे म्हटलं 4, तो मला म्हणतोय नंबर इज इवन. ओके, गुड. नंतर मी परत रन करतो आणि मी त्याला नंबर इथे देतो 17. मग तो काय म्हणतोय नंबर इज ऑड. गुड. म्हणजे काय, तर आपला प्रोग्राम आता सक्सेसफुली वर्क होतोय, राईट. पण आता मला काय हवं याच्यामध्ये की तुम्ही मला सांगा की मी याच्यात काय चेंजेस करू जेणेकरून मला आउटपुट असं येईल की जेव्हा युजर नंबर देतोय ना, म्हणजे इथे जेव्हा मी 4 दिला होता तेव्हा आउटपुट आला पाहिजे 4 इज इवन, किंवा जेव्हा 17 देतोय तेव्हा मला आउटपुट आलं पाहिजे 17 इज ऑड. तर मला प्रोग्राम मध्ये काय स्टेटमेंट बदलायला लागेल हे तुम्ही सगळ्यांनी मला रिप्लाय करून सांगा. आय जस्ट गिव्ह यू अ मिनिट अँड आय विल वेट फॉर युअर रिस्पॉन्सेस की तुम्ही मला काय उत्तर देताय. एका वाक्यातच द्यायचंय तुम्हाला, ते फार काही नाही.
ओके, बरोबर आहे. प्रिंट स्टेटमेंट मध्ये करायचं ते तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखलं. ओके, सो नंबर स्ट्रिंग नाही करायचं रे निलेश, स्ट्रिंग कशाला करायचं आपल्याला? हा म्हणजे करता येईल तसं काही नाही. ओके, म्हणजे काही लोक काय म्हणतात की असं लिहा, नंबर इज इवन किंवा नंबर. ओके, हे स्पेस मी असंच देतोय बरं का, म्हणजे ती रिडेबिलिटी राहावी म्हणून ते स्पेसेस देतोय. नंबर इज ऑड, बरोबर. हा, आता संदीपनी बरोबर एक सांगितलं मला. तर बरोबर आहे संदीप, तू म्हणतोस ते ब्रॅकेट देता येईल, तर लेट्स सी. थांबा जरा चॅट बॉक्स थोडा मोठा करतोय म्हणजे मला प्रिंट स्टेटमेंट करायचं ते तर आहेच. आता मी हा प्रोग्राम रन करतो. अरे हा ऑप्शन काय शिफ्ट होतो मला कळत नाही, कधी कधी पहिल्याच पोझिशनला असतो, कधी कधी तिसऱ्या पोझिशनला असतो. ओके, मी इथं 4 म्हटलं तर त्याने मला काय दिलं, 4 इज इवन. अच्छा, याच्यात स्पेस आली आहे का? हा, तो एक स्पेस घेतोच बाय डिफॉल्ट तशी. आणि इथं मी त्याला दिलं 17, तो म्हणतोय 17. अरे सॉरी, माय मिस्टेक. 17 इज ऑड. तर ते येणारच आहे, म्हणजे काही त्याच्यात प्रश्नच नाहीये. इथे मी आता परत एकदा देऊन बघतो. 17, तो काय म्हणतो आपल्याला, 17 इज ऑड, 4 इज इवन. ओके, आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं हे मला मुद्दाम विचारायचं होतं, कारण मला बघायचं होतं किती लोकांच्या लक्षात आहे. तर तुम्हाला मी फॉर्मॅटेड आउटपुट किंवा फॉर्मॅटेड स्ट्रिंग हे शिकवलं होतं, राईट? इफ यू रिमेंबर, करेक्ट? तर कधीही तुम्हाला प्रिंट करताना ह्याचं ऍडिशन करणे किंवा कॉमा करणे या प्रकारात आता पडू नका इथून पुढे. मी तुम्हाला त्यावेळेला पण सांगितलं होतं की पायथॉन मध्ये फॉर्मॅटेड स्ट्रिंग ही सपोर्टेड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कधीही प्रिंट स्टेटमेंट वापरताना हे कॉमा करणे किंवा प्लस करून ती स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट, याच्यात बरेच प्रकार आहेत. आपण असं नाही करू शकत का हे कॉमा नाही केलं मी असं पण तर करू शकतो ना, बरोबर का नाही? पण आता तुम्हाला माहिती आहे की हे प्लस चालणार नाहीये, बिकॉज दिस इज अ नंबर, दिस इज अ स्ट्रिंग, इट विल नॉट वर्क. मग इथं काय म्हणा, मग कोणीतरी जसं मला एक रिप्लाय केला होता की सर याला एसटीआर करून टाका, त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करा, राईट? आणि इफ आय रन दिस ना, कुठला तरी वेगळा नंबर घेऊ आपण, 33 घेऊयात. तो काय म्हणतो 33 इज ऑड. ओके, परत रन करूयात, आपण त्यात म्हणूयात 100. तो म्हणतो 100 इज इवन, म्हणजे हे पण चालते. पण हे सगळे वेगवेगळ्या प्रकाराने हे चालत असेल तरी सुद्धा लक्षात ठेवा, द प्रिफर्ड वे यू शुड डू इट. ओके, हे मी सांगतोय, हे पायथॉन वाल्याने नाही सांगितलेलं, त्यामुळे असं नका समजू की म्हणजे सर पायथॉनने त्यांच्या गाईडलाईन मध्ये लिहिले का असं वाचलं पाहिजे वगैरे वगैरे. नाही, हे मी सांगतोय की माय प्रिफर्ड वे वुड बी टू यूज अ फॉर्मॅटेड स्ट्रिंग. करेक्ट. सो शुभम शिंदेनी बरोबर आन्सर दिले. सो फॉर्मॅटेड स्ट्रिंग, सो फॉर्मॅटेड स्ट्रिंगला मी काय करणार आहे, मी डायरेक्टली इथं म्हणणार आहे नंबर इज इवन. हे असं प्लस कॉमा हे कुठलेही प्रकार करण्यापेक्षा मी सरळ म्हणणार आहे नंबर इज इवन. इथे मी काय म्हणणार आहे, नंबर इज ऑड. सिम्पल. आणि हे एकदा तुम्हाला ही बघायची सवय झाली ना की तुमच्या लक्षात येईल की हे खूप क्लीन वाटतं. हे ठीक आहे, एफ वगैरे लिहायला लागतं, पण हे समजायला पण खूप सोपं असतं, कारण ब्रॅकेट मधल्या गोष्टी आहेत ना त्या आपण एक्सप्रेशन असं समजतो. आता इथं जर मी रन केलं परत काहीतरी येतो 67, तर काय म्हणतो 67 इज ऑड. व्हेरी गुड. आता मी रन केले तर म्हणलं 88, तो काय म्हणणार मला 88 इज इवन. येतं लक्षात? सो दिस इज हाऊ यू शुड बी रायटिंग द प्रोग्राम. ऑलराईट, लक्षात घ्या, तुम्हाला प्रोग्राम तिथे लिहायला जरी लावला ना इंटरव्ह्यूला, तरी तुझा कोड असा व्यवस्थित लिहिला गेला पाहिजे. आता हा कोड किती छान दिसतोय बघा. ओके, ऑफकोर्स तुम्हाला पाहिजे तुम्ही इथं कॉमेंट पण टाकू शकता की म्हणजे ही कंडिशन चेकिंग काय आहे, ह्याची कॉमेंट तुम्ही तर टाकू शकता, काय प्रॉब्लेम आहे, तुमच्यावर आहे. स्वरालीने प्रश्न विचारला, इफ मॉड ग्रेटर दॅन 0 येईल ना? नाही स्वराली, मॉड्युलस जे आहे ना ते 0 किंवा 1च येणार, कारण मी 2 ने डिवाइड करतोय. मी जर 3 ने डिवाइड करत असतो तर गोष्ट वेगळी आहे. ओके, मी जेव्हा 2 ने डिवाइड करतो ना तेव्हा मॉड्युलस नेहमी 0 किंवा 1च येणार, कारण कुठल्याही गोष्टीचा हाफ केलं तू 15 घे, 15ला 2 ने डिवाइड केलं की काय येतं, 7 दुने 14, वरचा 1 म्हणजे 1च आला. आणि 16 घे, 16 घेतल्यावर काय, 8 दुने 16 म्हणजे 0 रिमाइंडर. सो रिमाइंडर जो असतो ना मॉड्युलस, अच्छा अच्छा ठीक आहे, हा. सो रिमाइंडर जो असतो दॅट वुड ऑलवेज बी 0 अँड 1 व्हेन वी आर टॉकिंग अबाउट. ठीक आहे. सो हे लक्षात आलं तुमच्या की काल आपण जसे बघितले होते इथे ऑपरेटर्स, ते ऑपरेटर्स इथे आपण
म्हणजे इफ कंडिशन प्लस ऑपरेटर्स असं पण आपण वापरून बघितलेलं आहे. राईट. तर आता ह्याच्यामध्ये काही फारसं प्रोग्रामिंग करता येत नाही ऑनेस्टली स्पीकिंग. का करता येत नाही? कारण की हे लिमिटेशन्स आहेत ना. म्हणजे तुम्ही इफ यूज करून काय काय करणार आहे? तुम्ही फार फार तर इफ एल्स असं 10 वेळा लिहाल. त्याच्यावर तुम्हाला काही करताच येत नाही. बरोबर. खरी मजा कधी येते? खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपल्याला लूप्स लिहिता येतात कुठल्या लँग्वेजमध्ये. कारण लूप्स लिहिता आले की मात्र मग आपल्याला छान प्रोग्राम्स लिहिता येतात. राईट. फाईन. तर आता काय करायचं आपल्याला? आता थोडंसं आपल्याला लूप्स बद्दल बोलायचं आहे आज. आणि त्याच्यानंतर आपण फॉर लूप काय असतं पायथॉनमध्ये ते बघणार आहोत. कारण लूप्स एकदा सुरू झाले की मग माझ्या दृष्टीने खरं तर आपल्याला चांगले प्रोग्राम्स लिहिता येतात. एकदा लूप सुरू झाले. लूप्स जर नसतील तर फार काय आपल्याला तसंही करता येत नसतं. ओके. फाईन. तर लेट मी जस्ट ओपन MS Paint. राईट. तर लूप्स. मग आता लूप्स म्हटलं की आपल्याला बेसिकली माहिती असतं की म्हणजे जर आता तुम्ही कुठल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मधून येत असाल, okay, if you are coming from a programming language background, then you basically know that what is a loop. ओके. आपल्याला लूप काय हे माहिती असतं. पण जर आता सपोज तुम्हाला कुठलेही प्रोग्रामिंग बॅकग्राऊंड नसेल, की तुम्ही पायथॉन इज युअर फर्स्ट लँग्वेज दॅट यू आर लर्निंग, ऑलराईट, देन वी हॅव टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ लूप इटसेल्फ, की लूप म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायला लागतं. ऑलराईट. तर लूप म्हणजे काय असतं की एखादी गोष्ट आपल्याला रिपीटेडली करायची असते. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला रिपीटेडली करायची असते तेव्हा आपण लूप वापरतो. इफ वी वॉन्ट टू डू अ थिंग, then we also, so when we want to do a thing repeated, कंटिन्युअसली ती गोष्ट करायची. ओके. पण आता तुम्ही म्हणाले की सर ती रिपीट जर करत असणार तर त्याच्यामध्ये आपण असं काय करणार? म्हणजे जर रिपीट जर सेमच रिपीट होत असेल तर काय उपयोग आहे त्याचा? तर तसं नाहीये. ते सेम गोष्ट रिपीट नाही करत आपण. आपण त्या स्टेप्स रिपीट करतो आणि त्या स्टेप्स मध्ये त्या व्हॅल्यूज बदलू शकतात. ऑलराईट. सो जसं मी तुम्हाला म्हटलं की लेट सिम्पल प्रोग्राम सांगतो मी तुम्हाला. एक सिम्पल प्रोग्राम की 1 ते 10 नंबर्स प्रिंट करा. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा 1, मग 2, मग 3, मग 4, मग 5, मग 6, 7, 8, 9 आणि 10 असं प्रिंट करणार ना. म्हणजे इथे काय होतं? रिपीटेडली कुठला तरी नंबर प्रिंट होतो. ही रिपीटेड स्टेप आहे की जो करंट नंबर आहे तो प्रिंट कर. पुढच्या वेळेला परत जो करंट नंबर आहे तो प्रिंट कर. तिसऱ्या वेळेला परत जो करंट नंबर आहे तो प्रिंट कर. राईट. पण प्रिंट काय करायचंय तो नंबर बदलतोय ना. तो नंबर तोच नाही राहते. तो काय 1 असं नाही प्रिंट होते. 1 2 3 4 तो चेंज होतोय. सो लॉजिक बदलत राहतं त्यातलं. पण ती गोष्ट आपल्याला जेव्हा रिपीटेडली करायची असते, प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो ना, त्या केसमध्ये आपण लूप वापरतो. राईट. आता इथे जर पायथनचा विचार केला ना, तर पायथन मध्ये एक असतं फॉर लूप आणि एक असतं व्हाईल. ओके. लक्षात ठेवा. एक काय असतं? एक असतं फॉर लूप आणि दुसरं असतं व्हाईल लूप. आता व्हाईल लूप तर आपण नंतर बघणार आहे बेसिकली. फॉर लूप जे ना पायथन मधलं ते खूप काइंड ऑफ इम्पॉर्टंट लूप आहे. कारण ते आपण जसं जर का तुम्हाला ऑलरेडी प्रोग्रामिंग लँग्वेजेस मधलं लूप येत असेल तर हे फॉर लूप ना अगदी तसं नसतं बरं का. म्हणजे जसं आपण सी लँग्वेज मध्ये आलो, एक एक्झाम्पल देतो की जर सी लँग्वेज मध्ये आलो तर आपण कसं लिहितो? फॉर इंट आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 10, आय प्लस प्लस, आतमध्ये आपण काहीतरी कोड लिहितो. बरोबर आहे ना. तर हे टिपिकली आपलं फॉर लूप असतं. राईट. तर असं या फॉर्मॅट मधलं फॉर लूप नाही लिहितात आपल्याला. म्हणजे असं मला 0 to 10 कंडिशन मला लिहिता येईल फॉर लूप. ओके. पण मी अशा पद्धतीने नाही लिहिते. फाईन. किंवा मला कधी प्लस प्लस नाही करायला लागत कारण त्याचा सिंटॅक्स वेगळा आहे फॉर लूपचा. आणि फॉर लूप जे यूज केलं जातं पायथन मध्ये त्याचा ड्युअल ऍडव्हान्टेज असतो. ओके. फॉर लूप इन पायथन provides
dual advantage. Dual advantage म्हणजे काय? It acts as a normal for loop किंवा it can act असं म्हणतो मी, it can act as a normal for loop or it can act as a loop to iterate over data structures. तुमच्याकडे जर काही डेटा स्ट्रक्चर्स असतील आणि त्या डेटा स्ट्रक्चर्सवर तुम्हाला इटरेट करायचंय, मग डेटा स्ट्रक्चरवर इटरेट करणं म्हणजे काय वगैरे वगैरे, तर ठीक आहे, ते आता नाही बोलणार आहे मी, कारण की आता मला त्याच्याबद्दल डिस्कस करायचंच नाहीये. ते जेव्हा आपण त्या डेटा स्ट्रक्चर बद्दल बघू तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. राईट. सो इथे आणि फॉर लूप खूप इम्पॉर्टंट आहे. इनफॅक्ट आता एकदा फॉर लूपचं आपलं बेसिक हे झालं की तुम्हाला मी प्रोग्राम्स फॉर लूपवर लिहायला देणार आहे, कारण मला हवंय की तुम्ही ते प्रोग्राम्स लिहिलेले आहेत किंवा तुम्हाला त्याचा अंदाज आलेला आहे. तर when we are talking about a for loop in Python, त्याचा सिंटॅक्टिकली आता इथे जे मी सांगितलं तुम्हाला याच्यावर लक्षात ठेवा फक्त, इथे मी काय म्हटलं तुम्हाला की डुअल ऍडव्हान्टेज आहे. हे दोन पद्धतीने आपल्याला ते ऍक्च्युअली यूज करता येतं. फाईन. तर सुरुवात करायला आपल्याला समजून घेण्यासाठी आपण फक्त ते नॉर्मल लूप म्हणून कसं वापरलं जातं. नॉर्मल लूप म्हणजे हे जे हे कसं वापरलं जातं ते आपण बघणार आहोत. बाय द वे इथं मी चुकायला नको, इथं मी असं लिहितो की सी लँग्वेज, सी फॉर लूप असं लिहितो, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार त्याच्यात. ओके. आता आपल्याला अशाच टाईपचं लूप लिहायचं जिथे आपण काहीतरी नंबर्स प्रिंट करतो 1 ते 10, 1 ते 50 व्हॉटएव्हर. आपल्याला अशा टाईपचं लूप लिहायचं. तर फॉर लूप, फॉर जे असतं ना पायथन मधला, त्याचा थोडासा सिंटॅक्स वेगळा असतो. ओके. तर आता इथे मी तुम्हाला तो लिहून दाखवतो की ते कसं दिसणार. सो बेसिकली हाऊ इट लुक्स लाईक इज यू आर गोइंग टू राईट फॉर. ओके. आता इथे आपल्याला व्हेरिएबल घ्यायला लागतं, म्हणजे जसं आपलं सी मध्ये इंटिजर आय होतं तसं इथं फॉर मध्ये एक व्हेरिएबल घ्यायला लागेल आपल्याला. आणि व्हेरिएबल्स आपल्याला डिक्लेअर करायची गरज नसते, म्हणजे आपण इंट आय म्हणत नाही, म्हणून काय म्हणणार आपण डायरेक्टली फॉर आय. ओके. दिस इज द सिंटॅक्स फॉर आय. किंवा मी तुम्हाला सिंटॅक्स लिहून दाखवतो, ऍक्च्युअली सिंटॅक्स नाही लिहित, एक्झाम्पल लिहितो ते जास्त पटकन कळेल. फॉर आय. ओके. आता आय जेव्हा तुम्ही म्हणता ना तेव्हा तो कशातला आहे, म्हणजे जर नॉर्मल लूप असेल तर तुम्हाला रेंज द्यायला लागते, जर नॉर्मल लूप नसेल तर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर द्यायला लागतं. पण मी इथं काय म्हणते बघा, फॉर आय इन रेंज. रेंज काय? रेंज एक फंक्शन आहे आणि त्याला मी काहीतरी व्हॅल्यू देऊ शकतो. फॉर आय इन रेंज 10. हा काय करायचंय तर मग कोलन, कारण की तो हे आलं ना आता फॉर लूपचा आतला कोड आला म्हणजे टॅग, आणि मग इथे मी म्हणतो प्रिंट फॉर एक्झाम्पल. ओके. थोडंसं ना for loop is a bit different to understand, but eventually when you do a lot of coding you will always understand what exactly it does and how easy it is to use, because you don't have to worry about managing the variable cut type, you don't have to write the condition checking, and you don't have to worry about the incrementation or decrementation. तुम्हाला इथे बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नसते, तुम्हाला फक्त सांगायला लागतं की जो तुमचा तो व्हेरिएबल आहे आय तो काय रेंज मधला आहे, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. तुम्हाला त्याच्यावर बाकी वेगळं काही सांगायचंच नाहीये त्याच्यात. ऑलराईट. मग आता ऑफकोर्स तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग इथे जर मी फॉर आय इन रेंज 10 असं जर म्हणालो तर नक्की तो काय करत असणार आहे. ओके. सो लेट्स गो क्विकली इनटू आवर कोड एंड ट्राई टू सी व्हाट इट डज. राइट. तर याला पण आता मैं इसको भी हम कमेंट कर देते हैं, and then I'll just shift this down so that it is more visible. खाली शिफ्ट करून टाकूया आपण. ठीक आहे. आणि इथे आपण आता हे पण स्टेटमेंट नको आहे मला, लूप्स बद्दल बोलूयात. तर मी तुम्हाला काय सांगितलं आता सिंटॅक्टिकली की आपल्याला इथे सिंटॅक्स त्याचा असा आहे. राईट.
आता तुमच्या मनात भरपूर प्रश्न येतील ना, बट जस्ट होल्ड ऑन, कारण की त्यात खूप काही गोष्टी आहेत. सो फॉर आय इन रेंज 10 असं जर मी म्हटलं, जो कोड मी तुम्हाला लिहून दाखवला एक्झाम्पल, मी जर इथं म्हटलं प्रिंट एवढाच कोड आहे माझा. तर याच्यात मी काय सांगायचा प्रयत्न करतोय की आय हे माझं व्हेरिएबल आहे आणि त्याची रेंज 10 पर्यंत आहे. ओके, मग जेव्हा मी असं सांगतो की त्याची रेंज 10 पर्यंत आहे, तेव्हा ती 1 ते 10 आहे का 0 to 9 आहे, या गोष्टी आपल्याला बघायला लागतात. ओके, सो इथे आता जर मी हा कोड रन केला, तर आउटपुट बघा काय आलं. आता आउटपुट हे आल्यावर आय डोंट थिंक आय हॅव टू एक्सप्लेन यू की रेंज कसं बिहेव केलं त्याने. ओके, याचा अर्थ काय होतो, जेव्हा आपण म्हणतो आय इज इक्वल सॉरी फॉर आय इन रेंज 10, तेव्हा द रेंज विल ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 0. Okay, just remember this. The range will always start from 0, correct, and it will go till 9. हे त्याचं बिहेवियर आहे. सो या केसमध्ये सांगायचा मुद्दा, फॉर आय इन रेंज असं आपण जेव्हा म्हणतो, in the above code the value of I will go from 0 to, ठीक आहे. मग आता तुम्ही म्हणाल 1 ते 10 का नाही, तर नाही, त्यांनी तसं ठरवलंय. तुमच्यावर आहे, तुम्हाला ते चेंज करता येतं. पाहिजे चेंज करता येतं म्हणजे असं इथे नाही, त्याचा बिहेवियर नाही बदलतायत, पण तुम्हाला रेंज वेगळ्या पद्धतीने पण देता येते आणि आपण ते बघूयात. हा, सो इट विल नॉट टेक द लास्ट व्हॅल्यू, म्हणजे इथं जे तुम्ही सांगितलेलं असतं ना, त्याच्यापेक्षा एक स्टेप कमी असा तो जाणार असतो. सो whenever you write programs based on for loops, you have to take care of this. इथे जर तुम्ही म्हटला 50, एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा मी म्हणतो 0 to 9, 0 to 9 जेव्हा मी म्हणतो, तेव्हा तुमच्या हे लक्षात येतंय का की तो 10 वेळा एक्झिक्यूट झालाय. डू यू रिअलाइज दॅट द लूप हॅज एक्झिक्युटेड 10 टाइम्स? करेक्ट, कारण एवढंच आहे, तो 9 ला येऊन का थांबला, कारण की तो 0 पासून सुरू झाला होता. म्हणजे मी जर हा कोड असा म्हटलं की प्रिंट हॅलो असं जर मी म्हटलं आणि मी रन केलं, आणि आता जर इथं आपण काउंट केलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, 10 टाइम्स इट हॅज प्रिंटेड आहे. बरोबर आहे. आता 10 टाइम्स हॅलो प्रिंट करताना तुम्हाला काय फरक पडणार आहे का की तो 1 to 10 नी प्रिंट झालाय का 0 to 9 नी प्रिंट झालाय? आपल्याला काहीच फरक पडत नाही, कारण आपल्या दृष्टीने तो 10 वेळा रन झालाय. ओके, हे हे तुम्हाला बदलता येतं. सो जस्ट होल्ड ऑन, हे तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्हाला करता येतं, तेच मी सांगतोय. ओके, सो विल कम टू दॅट, कारण हे तुमच्या डोक्यात प्रश्न येणार की मला 25 पासून सुरू करायचं, 30 पर्यंत जायचं, मग मी कसं करायचं वगैरे वगैरे. सो विल सी दॅट. फाईन. आत्ता तरी मी तुम्हाला एवढं दाखवतो फक्त की रेंज 10 माझी आहे आणि मी त्याला प्रिंट केल्यावर तो 0 पासून 9 पर्यंत जातो. ऑलराईट, आता ऑब्व्हियसली द नेक्स्ट क्वेश्चन कम्स टू आवर माइंड इज, मग या केसमध्ये, किंवा मी इथं कॉमेंट मध्ये लिहितो म्हणजे ते जरा इझी जाईल, आय ची व्हॅल्यू कशी जाणार आहे, किंवा आय ची व्हॅल्यू कशी जाणार आहे, 0 to 9 अशी जाणार आहे. बरोबर, पण आपल्याला असं पाहिजे की आय ची रेंज 1 to 10 गेली पाहिजे, असं मला पाहिजे. हे मला पाहिजे. तर डिफॉल्ट बिहेवियर त्याचा आपल्याला काय बदलता येणार नाही, कारण रेंज फंक्शन तसं वर्क नाही करणार. रेंज तुम्ही एक नंबर दिला फक्त की तो त्याला त्यालाच कन्सिडर करणार. ओके, मग आता एक संदीपने एक काय आयडिया दिली की रेंज 11 घ्या ना, तुम्हाला 10 पाहिजे, तर व्हेरी गुड. सो आय से फॉर आय इन रेंज 11 प्रिंट. ओके, आणि आता मी असं रन करतो, रादर इथे काहीतरी ना एक अशी लाईन प्रिंट करून टाकतो, डिवायडर टाइप्स. फाईन, आता रन करतो. आता तुमच्या लक्षात येईल की इथं 0 to 9 प्रिंट झाले होते आणि इथं 10 पर्यंत आलाय, पण प्रॉब्लेम झाला ना,
मला 0 नव्हता पाहिजे, 0 पण आला. कारण जेव्हा तुम्ही फॉर आय इन रेंज 11 असं सांगता, तेव्हा हे तुम्ही एंड सांगितला, तुम्हाला स्टार्ट कुठं सांगता येते. सो स्टार्ट ही तो 0च पकडणार आहे. म्हणजे याने सुद्धा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. येते का लक्षात तुमच्या? इथे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. करेक्ट? म्हणून आपल्याला काय करायला लागणार आहे? नाही, आयची व्हॅल्यू तुम्ही कुठलीही घ्या. तुम्ही इथे जरी असं म्हणालात, जरी तुम्हाला वाटलं की आय इक्वल टू 1 आणि फॉर आय इन रेंज, तरी सुद्धा तुम्हाला रन करून दाखवतो की तरी सुद्धा तो 0 पासून सुरू करणार आहे. ओके, आय ची इनिशियल व्हॅल्यू याच्या आधी काय होती त्या मॅटर करतच नाही. तो फॉर लूप मध्ये जेव्हा तुम्ही सांगता रेंज 11, तेव्हा तो अज्युम करतो अच्छा म्हणजे 0 पासून 10 असंच त्याचं अजम्पशन असतं. त्याच्या आधी तुम्ही काय केलेली व्हॅल्यू त्याचा काही संबंध नसतो. फाईन. सो हे जर करायचं असेल तर देर इज अ डिफरंट वे टू डू दिस, की इथे जसं आपण फक्त मॅक्स रेंज सांगितली, तसं आपल्याला इथे स्टार्ट आणि एंड असंही सांगता येतं. ओके, वी कॅन ऑलवेज स्पेसिफाय द स्टार्ट अँड एंड. म्हणजे मी इथं काय म्हणणार आहे, माय स्टार्टिंग इज 1 अँड इट शुड स्टॉप ॲट 11. मग स्टॉप ॲट 11 म्हणजे एक स्टेप आधी थांबतो का तो, हे लक्षात घ्या. आता तुम्ही इथं म्हणाल मग स्टार्ट रेंज पण 0 घ्यायची का, तो एक स्टेप पुढे जातो का? तर तसं नाही करत तो बेसिकली काय माहितीये का, आधी ते मी तुम्हाला रन करून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल की त्याचा आउटपुट काय आहे. So if you look at it now, we are getting the output as 1 to 10. We are printing the numbers from 1 to 10. बरोबर? मग जेव्हा आम्ही इथे असं लिहिलेलं आहे, right, for I in range 1,11, ठीक आहे ना, आणि मग काहीतरी आपण त्याच्या आत जो काय कोड लिहिला असेल तो प्रिंट आय वगैरे. सो या केसमध्ये in the above code 1 is inclusive. ओके, काय म्हटलं मी, इन द अबव कोड 1 किंवा in this code 1 is inclusive, 11 is exclusive, किंवा असं करतो इन्क्लुडेड एक्सक्लुडेड, ते जास्त इझिली कळेल तुम्हाला. सो जेव्हा आपण रेंज सांगतो त्याला की 1 ते 11, तेव्हा 1 हा इन्क्लूड केला जातो आणि 11 एक्सक्लूड केला जातो, म्हणजे काय, एक स्टेप मागे देतो. राईट? सो दॅट इज हाऊ इट वर्क्स. आणि आता जर आपण केलं त्याला असं की इथे काही रेंज दिली, म्हणजे इथे आता मी म्हटलं सपोज की 25 ते 31, and then if we run this, तर तो 25, 26, 27, 28, 29, 30 असं आपल्याला दाखवलं त्याच्यात. ठीक आहे. ओके, योगेशने एक प्रश्न विचारला की सर आपण जर असं केलं तर की आय, लेट से, योगेशचा प्रश्न आहे की x इज इक्वल टू 10 म्हणालो आणि आपण म्हणालो फॉर इन रेंज x, 11, तर सिंटॅक्टिकलीच हे चुकणार आहे, कारण त्याला व्हेरिएबल नाहीये तिथे काहीच. It is going to give me an error saying की this is an invalid syntax. आलं लक्षात? त्यामुळे हा सिंटॅक्स त्याला चालणार नाही. ओके, सो होप दिस इज अंडरस्टँडेबल की इथे काय केले आपण रेंज. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हा एवढा सिंटॅक्स नाहीये फक्त त्याचा, तर मला असंही करता येतं फॉर आय इन रेंज, लेट से मी एक स्टार्टिंग रेंज दिली, नंतर मी त्याची एक एंडिंग रेंज देतोय, म्हणजे म्हणतोय मी 10. ओके, आणि त्याच्यानंतर मला स्टेप पण देता येते. स्टेप म्हणजे किती स्टेपने उड्या मारायच्या, म्हणजे आपलं जे आय प्लस प्लस होतं ना, ओके, ते जे आपण म्हणतो ना सी लँग्वेज मध्ये आय प्लस प्लस, ते एकनी वाढतं ना फक्त. ओके, ठीक आहे. संदीपने काहीतरी वेगळा प्रश्न विचारला, मी आय कम टू दॅट.
रादर तो मी आधी सॉल्व्ह करतो. त्याचं म्हणणं होतं की सपोज मी इथे x इज इक्वल टू 10 म्हटलं आणि फॉर इथे y इन रेंज, हा तसं चालणारच ना रे, ऑफकोर्स चालणार की, मग ते चालणारच आहे, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. दिस विल ऑलवेज वर्क ना. मग हे काय, मग हे मी असं लिहिलं काय आणि हे मी असं लिहिलं काय, काय फरक आहे सांग ना मला. x इन रेंज 10, काय फरक, हे एकूण एकच झालं. इथं तू फक्त ही व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये आधी घेतली आणि ते व्हेरिएबल वापरलेस. मी व्हेरिएबल न वापरता डायरेक्ट व्हॅल्यू टाकली. सो येस, इट विल ऑलवेज वर्क दॅट वे. मला सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही ही जी व्हॅल्यू बाहेर सेट करता ही यूज करून फक्त रेंज असं देऊन चालणार नाहीये. तुम्हाला रेंज मध्ये ती व्हॅल्यू द्यायला लागते. स्टार्टिंग आणि एंडिंग हे द्यायला लागतं जर तुम्हाला एका स्पेसिफिक नंबर्स मध्ये खेळायचं असेल तर. ठीक आहे. हा ऑफकोर्स हे कधी येईल, बरोबर आहे शुभमचं, की हे एक्स वगैरे कधी येईल जेव्हा तुम्हाला युजरकडनं नंबर घ्यायचा आहे. म्हणजे काय, तुम्हाला युजरला विचारायचंय की अरे किती नंबर प्रिंट करायचे. सिम्पल्स आहे. इथं करू ना आपण n इज इक्वल टू int input how many numbers to print, असं आपण युजरला छानपैकी विचारलं. एक ब्रॅकेट आहे. मग तो काहीतरी देतो आपल्याला. सो म्हणायचं फॉर i इन रेंज 1, n प्रिंट i, असं जर मी म्हटलं. आता इथे जर मी म्हटलं, आता इथे बघा गंमत, आता इथे मी हा वाला नकोच रन करायला. ठीक आहे. मी म्हणतो हाऊ मेनी नंबर्स टू प्रिंट आणि युजरने दिलं मला n, तर मी ते काय म्हणतोय फॉर i इन रेंज 1, n प्रिंट i आणि मी याला रन केलं. आता युजरने विचारलं किती नंबर प्रिंट करायचे आहेत, मी म्हटलं 5. त्यांनी प्रिंट किती केले, 5 दिले होते का, मी 51 दिले, असं काय होतं. मी why would it go to 10, दुसरा पुढं. Okay, let me run it again. How many numbers to print, मी म्हटलं 5, एंटर. हा, तर म्हटलं काय नक्की काय दाखवलं त्यांनी, कधीच दाखवलं. सो इथे बघा काय 1, 2, 3, 4 बरोबर आहे. म्हणजे आपलं लॉजिक थोडंसं चुकलं का, की अरे हे एक एक्स्ट्रा पाहिजे होतं ना. मग अशा केसेस मध्ये आपल्याला इथं करायला लागतं n+1. आता जर मी याला रन केलं तर तुमच्या लक्षात येईल, इथे मी आता जर म्हटलं 5 तर तो मला व्यवस्थित 1, 2, 3, 4, 5 दाखवतोय. बरोबर, n+1 ते करायला लागतं. दॅट्स राईट. हो गिरीश, बरोबर आहे, तू जे काय केलेस ना दॅट इज राईट. ठीक आहे. सो दिस इज हाऊ वी कॅन यूज अ लूप. ऑलराईट. आता याच्यामध्ये जे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो ते मला हे दाखवायचं होतं की आपल्याला फॉर लूप असंही वापरता येतं. फॉर i इन रेंज 1, 10 तुम्ही कॉमा स्टेप की कितीने पुढे जायचं. म्हणजे जे आपल्या सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जे आपल्याला इथे i++ होत होतं ना, ते काय असतं, याचा अर्थ काय असतो, i इज इक्वल टू i+1. मग सपोज जर मी म्हटलं की नाही 3 नी वाढव, आपण एकतर इथे लिहितो i प्लस इज इक्वल टू 3 किंवा इथे कोड मध्ये तरी लिहितो आतमध्ये बॉडीमध्ये i इज इक्वल टू i+3. करेक्ट. सो इथे पायथन मध्ये जर ते करायचं असेल ना तर आपल्याला त्याला तिसरा पॅरामीटर देता येतो, राईट, की स्टेप इट बाय 2. जर मी त्याला आता रन म्हटलं तर बघा त्याने 1, 3, 5, 7, 9 असे नंबर प्रिंट केलेत. का, कारण तो सुरू झाला 1 पासून. ओके. आणि मग मग त्यांनी 2 ने वाढवलं ना नंबर, म्हणजे तो 3 ला गेला, मग 3 प्रिंट झाला, मग 5 ला गेला. सो बेसिकली दिस इज युअर इन्क्रीमेंट वाला थिंग. हे डिक्रीमेंट पण करता येतं, ते पण आपण बघणार आहोत. ओके. आता मला ते नाही बघायचं, आता आय जस्ट वांट टू फोकस ऑन दिस. तर डिक्रीमेंट पण करता येतं आपल्याला, रेंज आपल्याला उलटी पण करता येते. रादर करूनच काय फॉर i इन रेंज इथे उलटी द्यायला लागेल, 10, 1 -2 प्रिंट रेंज उलटी दिली मी आता, कारण मी निगेटिव्ह स्टेप दिलेली.
तर वय आता 13579 पहिल्या लूपने प्रिंट केलं आणि दुसऱ्या लूपने 10 पासून सुरू केलं, कारण पहिला नंबर इन्क्लूड करतो ना, इन्क्लुडेड असतो म्हणून 10. मग 1 पर्यंत यायचे, पण तो -2 करत जाणार, म्हणजे निगेटिव्ह स्टेपनी तो रिव्हर्स करतोय बेसिकली. तो 2-2 स्टेपनी उड्या मारत. सो 10, 8, 6, 4, 2 असं करत गेलो. ओके, इज इट क्लिअर हाऊ दिस इज वर्किंग? सो इथे आपल्याला 3 पॅरामीटर्स पण देता येतात, लक्षात घ्या. म्हणजे रेंजच्या केसमध्ये रेंज जेव्हा आपण देतो रेंज फंक्शन, तेव्हा इथे असतं स्टार्ट, इथे असतं एंड आणि इथे असतं स्टेप. जर तुम्ही मॅक्सिमम म्हणजे मोठ्या नंबर पासून सुरू करताय आणि छोट्या नंबरला एंड करताय, तर स्टेप निगेटिव्ह असली पाहिजे. आणि तुम्ही छोट्या नंबर पासून सुरू करताय आणि मोठ्या नंबर पर्यंत जाताय, तर स्टेप पॉझिटिव्ह असली पाहिजे. ऑलराईट, ओके गाईज, सो दॅट्स इट आय हॅव फॉर टुडे. काही क्वेरीज असतील तर टाका तुमच्या चॅट विंडोवर. अजून काही एक्सटेंड घेता नाही सेशन लागेल. उद्या सेशन मध्ये आपण आता प्रोग्राम्स करूया. एकदा आपल्याला लूप कळालंय की मग आपल्याला प्रोग्राम्स लिहिता येतील. ठीक आहे. So if you have got any queries, questions, please put it onto the chat window. ओके, एक प्रश्न विचारलाय गिरीशने की अजून किती टाईपचे लूप आहेत? पायथन मध्ये 2च टाईपचे लूप असतात, म्हणूनच मी सुरुवातीला लिहिलं होतं की फॉर लूप आणि व्हाईल लूप, बस, बाकी काही प्रकार नाही. सो दॅट डू व्हाईल लूप वगैरे असलं काही नाहीये. ठीक आहे, आय गेस गाइस देन वी डन फॉर टुडेज सेशन. ओके ओके, थँक्यू. मी अपलोड करतो सेशन आणि मोस्ट लाईकली आजच एका सरांना लिंक पाठवून देतो, म्हणजे ते तुमच्यापर्यंत येईल लगेच. कालचं कारण ते एकदा राहून गेलं, ऑफिस सुरू झालं की ऑफिसच्या नंतर ते लक्षात राहत नाही. Okay, thank you for joining today's session, guys. Have a good night. See you tomorrow at 8 o'clock. अच्छा, लिंक ओके. सो सोनमने मला परत लिंक मागितलेली आहे कालच्या सेशनची. सो लेट मी शेअर दॅट लिंक अगेन. व्हॉट्सअप ग्रुपला मी नाहीये. ओके, सो मी प्रकाश सरांना सांगतो शेअर करायला. ऍक्च्युली मीच प्रकाश सरांना अजून शेअर केली नव्हती, म्हणून ती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही. सो दॅट इज माय मिस्टेक. सो मी या दोन्ही प्रकाश सरांकडे देतो, ते परत तुम्हाला शेअर करतील उद्या. डोंट वरी. आता नोट करता आलं तर ठीक आहे, नाहीतर मी ते पाठवतो तुम्हाला. ऑल राईट, सांगू